नाही। नेहा काय झालंय सांग मला। काय नेहा? नेहा काय झालंय? अजय काही बोलला का तुला? मला सांग, मी बघते त्याच्याकडे। नेहा काय झालंय सांग बघू। तुला शपथ आहे माझी, सांग। आई, मी आणि मम्मा अजयला भेटलो। कधी? काल पोलीस स्टेशन मध्ये। मम्माला बोलायचं होतं अजयशी। आलं लक्षात? आई, मला कळतंय अजयचं म्हणणं बरोबर आहे। प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी बरोबरच असतो। आता अजयला आता फ्लॅट घेणं शक्य नाही आणि त्यासाठी तो कुणाचीही मदत घेणार नाही आणि तुझ्या आई बाबांना तुझी काळजी वाटते। पण आई, मला कळतच नाहीये की मी काय करू। काल मम्मानी अजयला सांगितलं इथून पुढे तुम्ही दोघांनी भेटायचं नाही। हे बघ नेहा, तुझे आई बाबा तुझ्या सुखाचा विचार करतात आणि मला वाटतंय की माझा मुलगा तुला सुखात ठेवेल, पण त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष बोलणं गरजेचं आहे। तुम्ही भेटून बोलायला हवं, काय तर ठरवायला हवं। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं ठरवताना कोणीही दुखावलं जाणार नाही हे बघायला हवं। म्हणून सांगते, तू अजयला भेट, बोल त्याच्याशी, बघ तो काय म्हणतोय ते। आई, मलाही त्याला भेटावं असं वाटतं, त्याच्याशी बोलावं असं वाटतं। पण मम्मा पोलीस स्टेशनला आल्यापासून त्याने मला ना कॉल केलाय ना मेसेज। पण हे सगळं तू ठरवण्यापेक्षा त्याच्याशी बोल, भेट। मला माहितीये तो रागावला नसणार। खरंच? तू आत्ता फोन लाव त्याला। आत्ता? हो, आत्ता माझ्या समोर। मला बघू दे काय म्हणतोय ते। चा। हॅलो। हॅलो अजय, कुठेस तू? मी पोलीस स्टेशन मध्ये आहे ग। काय झालं? मला भेटायचं आहे तुला। नेहा, मी तुला नंतर कॉल करू का? मी जरा कामात आहे। नंतर कधी? अजय, मी आई बोलतेय। हाँ बोल ग आई। हे बघ, एक काम कर, आत्ता नेहा तुला भेटायला येईल, 5 मिनिटं वेळ काढ, बोल तिच्याशी। अगं आई, मी कामात आहे। हे बघ, थोडा वेळ काढ, तिला बोलायचंय तुझ्याशी। आई, राहू देत ना, त्याच्याकडे वेळ नसेल तर। आई, जरा नेहाला फोन दे। हॅलो अजय, अरे ठीक आहे, तू बिझी असशील तर आपण नंतर। नेहा, लवकर ये, भेटतो तुला। निघते मी। ये। थँक्यू आई। जा, भेटून ये। थँक्यू। जा। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये।
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.